तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव सुदर्शन उत्तम गुरुवार, पत्ता आपला वटफळी, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड. बरं. तर मला सांगा, आपण दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? 2 वर्ष झालं, 3 वर्ष. बरं बरं. तर आम्हाला सांगा, आता ही जी म्हैस आहे ही कितीला आणली आपण? 70,000ला आणली आहे. 70,000ला का? बरं बरं. तर मला सांगा, ही आता म्हैस किती लिटर दूध देते? 5 लिटर देते. 5 लिटर देते. हो. बरं. कितीला आणली? 1.10ला. 1.10ला. बरं. एक टाइम 5 लिटर आहे ना? हो ना. बरं. ती दुसरी पलीकडली म्हैस? हे 1.5 लाखाला आणलेली आहे. 1.5 लाखाला? हा, जाफर आहे का? बरं. ते वगार आहे का पलीकडे आपल्या? हो, वगार आहे. आता ही जाफर किती लिटर दूध देते? 7 लिटर. 7? बरं. इकडं ते वगार पण दिसायला. ते पलीकडली म्हैस ती कितीला आणलेली आहे? 75ला आणलेली आहे. 75. बरं. ती किती लिटर दूध देते? 5 देते. 5. बरं. आणि ही म्हैस भाऊ, हे का, ती कितीला आणली? 1.10ला आणलेली आहे ते. हा. आणि आपल्याकडे रेडा हे घरचाच आहे का? हो. बरं बरं. तर मला सांगा, आता आपलं एकंदरीत किती लिटर दूध निघते? इकडे माझं 25 जाते. 25 लिटर आहे. डेअरीला देता की? डेअरीला. डेअरी. बरं बरं. तर मग एकंदरीत हप्ता किती येते डेअरीचा? हप्ता 20-25 येते. 20-25 आहे की नाही? हो. याला ढेप काही ठेवता का? हा, ढेप आहे ना. 2 टाइम ढेप आहे. बरं. चारा वगैरे कुटीचं मशीन आहे. बरं बरं. 2 टाइम ढेप ठेवत आहे की नाही? हो. मग एकंदरीत हप्त्याला ढेप एक पोत लागते का? 1-2 पोत? हो. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचा हा दुग्ध व्यवसाय पालन, आणि हे बघू शकता पंखा पण आहे. या गावाजवळच यांचं हे शेड आहे, तिथं हा दुग्ध व्यवसाय करतात. तर बघू शकता म्हैस कशा प्रकारे आहेत आणि चारा व्यवस्थापन अशा प्रकारे. तर मला सांगा, आमच्या प्रेक्षकांना सकाळपासून चारा नियोजन कसं करता? सकाळी 1 टाइम, दुपारी 1 टाइम, संध्याकाळी 1 टाइम. तर सकाळी काय टाकता? सकाळी कुटी टाकता. कुटी केलेली? हा, कुटी आहे. बरं बरं. नेपियर आपलं गजरा गवता? हा, गजरा गवत आहे. बरं बरं. काही बाटोक आहे. तर मला सांगा, आता हे आपलं शेड मस्त कमी खर्चात तुम्ही बनवलेलं दिसायला, तर याला किती खर्च आला असेल? 20 आला असेल. 20 आहे की नाही? भरपूर. किती वर्ष झाली असतील बनवून याला? याला 3 वर्ष झालेले. 3 वर्ष झाले का? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कमी खर्चामध्ये अशा प्रकारे हे शेड बनवलेलं आहे आणि दुग्ध व्यवसाय ते करत आहेत. तर तुम्हाला दाखवतो यांचं चारा व्यवस्थापन कशा प्रकारे आहे. तर हे बघू शकता चारा. तर आपलं चारा किती असेल एवढ्या जनावरांसाठी ठेवलेला? चारा एकरभर आहे. एकरभर आहे का? बरं. हे कुटी गजरा आहे. हा हा. पलीकडे काय कडूळ आहे. कडूळ आहे का? अशी कुटी मशीन आहे. बर. तर कुटी कोण्या टायमाला एकदाच करून ठेवता का सगळं? एका टायमाला लागते 60भर. 60भर आहे की नाही? बरं बरं. एवढ्या जनावराला? बरं, एका टायमाला. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं नियोजन कमी खर्चामध्ये यांनी केलेलं आहे. या गावाजवळ, वटफळी गावाजवळ यांचं हे शेड आणि दुग्ध व्यवसाय. तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. आणि दुग्ध व्यवसाय करा आणि दुग्ध व्यवसायामध्ये भरारी घ्या. नक्कीच असं कमी खर्चामध्ये दुग्ध व्यवसाय करून आर्थिक उन्नती घ्या. ते तिकडं कुटार हरभऱ्याचे ठेवलं? कुटार हरभऱ्याचं आहे. बर. सोयाबीनचं काही. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन, हरभरा. बर.
तर बघू शकता कमी खर्चामध्ये यांनी कशा प्रकारे सुंदर नियोजन केलेलं आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय